Good morning, everybody student. Welcome in my lecture. नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. आज आपण पेज नंबर 174 174 पेज नंबरवरती 4.3 अँड एनिमी ऑफ द पीपल हा जो ड्रामा आहे तो पाहणार आहोत. तर त्याच्या अगोदर आपण जॉन इब्सेन ची माहिती आपण पाहणार आहोत. इन्फॉर्मेशन अबाउट हिम. 20 March 1828, 23 May 96. So was Norwegian playwright, theatre director and poet, as one of the founder of modernism in theatre. Ibsen is often referred to as the father of realism and one of the most influential playwrights of his time. बघा, तर हेनरिक इब्सेन जो आहे तो 20 मार्च 1828 त्याचा जन्म झाला आणि मृत्यू जो आहे 23 मे 1906 झाला. अँड ही वॉज नॉर्वेजियन प्लेराईट. तो एक नॉर्वेजियन प्लेराईट म्हणून ओळखण्यात येतो. सो ॲज थिएटर डायरेक्टर अँड पोएट, ॲज वन ऑफ द फाउंडर ऑफ मॉडर्निझम इन थिएटर. तो एक एक फाउंडर म्हणून ओळखला जातो, फाउंडर ऑफ मॉडर्निझम इन द थिएटर. इब्सेन इज ऑफन रिफर्ड ॲज द फादर ऑफ रिअलिझम. इब्सेनला नेहमी द फादर ऑफ रिअलिझम म्हणून ओळखण्यात येतं. अँड वन ऑफ द मोस्ट इन्फ्लुएन्शियल प्ले राईट्स ऑफ हिज टाईम. इन 1869 ही बिगॅन टू राईट ॲज प्रोज प्ले. बघा, 1869 त्याने प्रोज प्ले लिहायला सुरुवात केली. सम क्रिटिक्स वुड से दॅट ॲट दिस पॉईंट इन हिज लाईफ. काही क्रिटिक्सने त्याच्या लाईफबद्दल, जीवनाबद्दल काही सांगितलं आहे. सो इब्सेन अबंडन्ड पोएट्री अँड टूक अप रिअलिझम. इब्सेनने नेहमी ज्या पोएट्री आहेत त्या अबंडन केलेल्या आहेत आणि नेहमी रिअलिझम घेतलेला आहे. In 1877, he began what became a series of 5 plays in which he examines the moral faults of modern society in order of appearance. So the plays were the pillars of society. A Doll's House, Ghost, An Enemy of the People, and The Wild Duck. तर हे त्याचे काय आहेत, प्ले आहेत. कुठले प्ले आहेत बघा. प्लेज वेअर द पिलर्स ऑफ सोसायटी, अ डॉल्स हाऊस अँड घोस्ट, अँड एनिमी ऑफ द पीपल, अँड द वाईल्ड डक. सो लाईक ऑल इब्सेन्स प्ले, अँड एनिमी ऑफ द पीपल वॉज ओरिजिनली रिटन इन नॉर्वेजियन. आता सगळे जसे प्ले लिहिलेले आहेत त्याचप्रमाणे अँड एनिमी ऑफ द पीपल हा जो प्ले आहे तो ओरिजिनली कशामध्ये आहे, ॲज अ नॉर्वेजियन. And is full of untranslatable as wordplay. Specifically, a number of the characters' titles exist only in Norwegian as bureaucracy, the holder of the truth, and the man who can see the essence of the situation is bound to be unpopular even if the masses catch up with his ideas in due course. So that is why Stockman finally sum up the oft quoted line, so the strongest man in the world is he who stands alone. So the theme of the play, आपण थीम पाहूया बघा. आता थीम म्हणजे काय, तर आशय. आता जो आशय आहे तो काय आहे बघा. अन एनिमी ऑफ द पीपल इज अ रिअलिस्टिक प्ले बाय इब्सेन. जो एनिमी ऑफ द पीपल जो प्ले आहे तो रिअलिस्टिक प्ले आहे इब्सेनचा. सो बोल्डली टॅकल्स द म्युनिसिपल पॉलिटिक्स ऑफ नॉर्वेजियन टाउन अँड एक्सपोजेस द हिपोक्रसी अँड कोवर्डाइज ऑफ द प्रोग्रेसिव्स अँड द डेमोक्रॅट्स. लाईक ऑल प्लेज इन दिस series, moral conflicts is a significant element. It deals with the extent to which individual desires and beliefs are compromised by society. In particular, the play focuses on the way in which an individual can be ostracized by the society
He is trying to help. The problem of the play's hero, Dr. Stockman, are not removed from the problem that Ibsen experienced after the publication of Ghost. In a later written around the time of the play composition, Ibsen noted, Dr. Stockman and I got an excellently together. We agree on so many subjects. So Dr. Stockman, the central character of the play. Dr. Stockman जो आहे the central character on the play, तो या नाटकामधला एक सेंट्रल कॅरेक्टर मुख्य पात्र आहे. Eventually wins his point, even though by that time he is ahead of masses. So you will find this play still relevant to our times, as Ibsen attacked the social evils of his time, notably the status of women and the squeamishness of the 19th century about the open discussion of moral problems. About the open discussion of moral problems. तर थीममध्ये काय दिलेलं असतं बघा, थीममध्ये आशय दिलेला असतो. जे जो रायटर आहे, ड्रामॅटिस्ट आहे, त्याला काहीतरी सांगायचं असतं, पूर्ण सारांश सांगायचं असतो. सो ही सेज अबाउट यू विल फाइंड दिस प्ले स्टिल रिलिव्हंट टू अवर टाइम्स and as Ibsen attacks the social evils of his time and notably the status of women and the squeamishness of the 19th century about the open discussion of the moral problems. नेक्स्ट पार्ट ऑन द पेज नंबर 175. बघा, ज्या वेळेस तुम्ही हा प्ले ऐकणार आहात, लिसनिंग करणार आहात, त्यावेळेस तुम्ही तुमच्याबरोबर नोटबुक तुमच्याबरोबर ठेवा. तुम्ही इम्पॉर्टंट पॉईंट्स नोट डाऊन करत चला. बऱ्याचदा आपण पूर्ण जो व्हिडिओ आहे, कंप्लीट व्हिडिओ पाहत नाही, तर कृपया करून सर्वांनी जो पूर्ण व्हिडिओज आहेत ते पहा. द प्रोटॅगॉनिस्ट द प्ले ऑफ डॉक्टर स्टॉकमॅन. आता प्रोटॅगॉनिस्ट म्हणजे काय, तर द मेन कॅरेक्टर वी कॉल्ड ॲज द प्रोटॅगॉनिस्ट. जो मेन कॅरेक्टर असतो, मुख्य पात्र असतो, सेंट्रल कॅरेक्टर, पूर्ण स्टोरी जी असते त्याच्या राऊंड असते, वी कॉल्ड ॲज अ प्रोटॅगॉनिस्ट. द प्रोटॅगॉनिस्ट ऑफ द प्ले डॉक्टर स्टॉकमॅन. बघा, त्या प्लेचं प्रोटॅगॉनिस्ट कोण आहे, डॉक्टर स्टॉकमॅन आहे. He is a medical officer of the municipal baths. Suspect that bath water is as contaminated. He is proven right after clinical tests. Therefore, he wants to publish an article and expose the corruption. त्याला त्या बाबतीत सगळं माहीत आहे, त्यामुळं त्याची अशी इच्छा आहे, ही वॉन्ट्स टू पब्लिश ॲन आर्टिकल. त्याला आर्टिकल पब्लिश करायचं आहे अँड एक्सपोज द करप्शन. त्याला जे करप्शन चालू आहे ते एक्सपोज करायचं आहे. हाऊएव्हर पीटर स्टॉकमॅन हिज ब्रदर. बघा, कितीही केलं तरी जो पीटर स्टॉकमॅन जो आहे तो त्याचा भाऊ आहे. अँड द मेयर ऑफ द टाउन अँड चेअरमन ऑफ द बाथ कमिटी सो वॉन्ट्स हिम ऑफ टेरिबल कॉन्सिक्वेन्सेस फॉर हिम अँड हिज फॅमिली इफ ही पब्लिशेस द आर्टिकल. हाऊ स्टॅट द एडिटर्स ऑफ पीपल मेसेंजर ॲज अस्लाक सेन printer and are hand in gloves with Peter, so decide not to publish the articles. So Dr. Stockman decide to hold a town meeting with terms as disasters in which town people shout, he is an enemy of the people, his home is pelted with stones, windows are smashed, he becomes the target of people's sorrow. His contract as medical officer is terminated. His daughter Petra is removed from her job as a teacher. His landlord wants to evict him and his family from their home. But he stands firm in the face of difficulties and ignores Peter's advice to leave the town for a few months. His wife is afraid that people might drive him out of the town. आता तिची जी पत्नी आहे ती भीत आहे. But Dr. Stockman replies that he intends to stay.
make the people understand that consideration of expediency turns morality and just upside down. So, what is convenient is not always morally right. He ends by proclaiming, the strongest man in the world is he who stands alone. बघा, लास्ट लाईन खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे पूर्ण जीवनाचं जे महत्त्व आहे ते सांगून जाते. कशाप्रकारे बघा, द स्ट्रॉंगेस्ट मॅन इन द वर्ल्ड इज हू स्टँड्स अलोन. आता सगळ्यात बलवान व्यक्ती, सगळ्यात शक्तिवान व्यक्ती कोण आहे? जो व्यक्ती एकटा उभा राहतो सगळ्याच्या विरोधात. द स्ट्रॉंगेस्ट मॅन इन द वर्ल्ड इज हू स्टँड्स अलोन. सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. आपण सिनॉप्सिस आता बघा म्हणजेच काय की नाटकाचे जे सारांश आहे ते आपण पाहू शकतो. डॉक्टर स्टॉकमॅन हॅज डिस्कवर्ड दॅट the new bath built in his town are infected with deadly diseases and instruct the town to repair or close the bath. आता नाटकाचं प्रोटोगॉनिस्ट कॅरेक्टर कोण आहे? तर डॉक्टर स्टॉकमॅन आहेत आणि हे एक नगरपालिकेच्या स्नानगृहाचे वैद्यकीय अधिकारी असतात. आणि बघा ते काय करतात की अंघोळीचं जे पाणी आहे ते दूषित आहे अशी त्यांना शंका येते, म्हणून ते त्याची चाचणी करतात आणि त्यांची चाचणी जी असते ती खरी निघते, शंका खरी निघते. त्यामुळे त्या पुराव्याच्या आधारे ते एक लेख प्रकाशित करून त्या मागील जे भ्रष्टाचार आहेत त्यांना उजेडात आणण्याचं ठरवतात. Dr. Stockman has discovered that new baths built in the town are infected with deadly diseases, so instructs the town to repair to close bath. The mayor, who is Dr. Stockman's brother, does not believe the report and refuses to close the bath because it will cause the financial ruin of the town. आता पीपल्स मेजर्सचे जे संपादक आहे ते हॉस्टँड अंघोळीच्या पाण्याचे सत्य उघडकीला आणणारा डॉक्टर स्टॉकमॅन यांचा लेख छापण्यास तयार होतात. परंतु हे करण्याआधीच पीटर स्टॉकमॅन हस्तक्षेप करतात आणि ते डॉक्टरांचे भाऊच नव्हे तर शहराचे महापौर अधिकारी आहेत आणि बाथ कमिटीचे अध्यक्ष देखील असतात. ते हॉस्टँड आणि अस्लॅक्सन यांना पटवून देतात की तो लेख छापण्याने शहरामध्ये अनर्थ ओढवेल आणि त्यामुळे मदतीपेक्षा जास्त नुकसान होईल असं त्यांना सांगतात. Dr. Stockman tries to take his case to the people, but the mayor intercedes and explains to the people how much it will cost to repair the bath. And he explains that the doctor is always filled with wild, so fanciful ideas. In a public meeting, he has his brother declared enemy of the people. The doctor decides to leave the town, but at the last minutes, comes to realization that he must stay and fight for the things he believes to be right. आता परंतु हे आधीच बघा आपण पाहिलेलं आहे की कशा प्रकारे पीटर स्टॉकमन जो आहे तो हस्तक्षेप करतो आणि डॉक्टरांचा तो भाऊच नाही तर महापौर अधिकारी बाथ कमिटीचे अध्यक्षसुद्धा असतो. तो हॉस्टॅन आणि अस्लॅक्सन यांना पटवून देतात की लेख छापण्याने त्या शहराचं अनर्थ ओढवेल, मदतीपेक्षा जास्त नुकसान होऊन जाईल. तो त्याचबरोबर आवश्यक दुरुस्ती खूप महागडी आहे, खूप एक्सपेन्सिव्ह आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे डॉक्टर स्टॉकमॅनने शोधून काढलेल्या त्या सत्याशी महापौर सहमत नसतात आणि त्यांना स्वतःचं एक निवेदन आणि वृत्तपत्रात छापून आणण्याची एक इच्छा असते, ज्याला हॉस्टँड सहजपणे राजी होतात. आता बघा आपला लेख वर्तमानपत्रात छापला जाणार नाही हे लक्षात आल्यानंतर डॉक्टर स्टॉकमन शहरवासियांची एक जाहीर सभा बोलवायचं ठरवतात आणि ते शक्य होणार नसेल तर ते एक ढोल भाड्याने घेऊन शहराच्या कानाकोपऱ्यात रस्तोरस्ती हिंडून तो लेख वाचून दाखवायचे ठरवतात. त्याची पत्नी कॅथरीन आहे त्यांना पाठिंबा द्यायचे ठरवते आणि आपल्या मुलांचाही पाठिंबा असल्याचे त्यांना आश्वासन देते. आता ड्रामॅटिस्ट पर्सने आता कुठले ड्रामॅटिस्ट आहेत ते आपण पाहू शकतो बघा. फर्स्ट, डॉक्टर स्टॉकमॅन, मेडिकल ऑफिसर ऑफ द म्युनिसिपल बाथ, मिसेस स्टॉकमॅन हिज वाईफ, पेट्रा देअर डॉटर अ टीचर, एशलिफ अँड मॉर्टेन देअर सन्स. एक आहे तो 13 वर्षाचा आहे, दुसरा आहे तो 10 वर्षाचा आहे. पीटर स्टॉकमॅन, डॉक्टर सेल्डर्स ब्रदर, मेयर ऑफ
town and chief constable, chairman of the Bath committee. Morton Keel Tanner, Mrs. Stockman's adoptive father. Hostad, editor of the People's Messenger. Billing, sub-editor. Captain Hoster. Aslaksen, printer. Aslaksen, printer. Men of various condition and occupation, a few women and troop of schoolboys and the audience at a public meeting. ड्रमॅटिस्ट पर्सनेज, कुठले कुठले ड्रमॅटिस्ट त्याच्यामध्ये आहे, कॅरेक्टर आहे, त्याने कशा कशाचा रोल केलेला आहे हे आपल्याला सांगितलेलं आहे. आता आपण बघा, ॲक्शन टेक प्लेस इन कोस्टल टाउन इन साऊथर्न नॉर्वे. ॲक्शन टेक प्लेस इन कोस्टल टाउन इन साऊथर्न नॉर्वे. ही घटना जी आहे ती दक्षिण नॉर्वेमधील एका किनारपट्टीवरील शहरात घडते. ॲक्ट थर्ड. आता अंक जो आहे तो तिसरा आहे. हा जो अंक आहे तो तिसरा आहे. सीन, आता दृश्य कशाचं आहे बघा. द एडिटोरियल ऑफिस ऑफ द पीपल मेसेंजर. द एंट्रन्स डोअर इज ऑन द लेफ्ट हँड साइड of the back wall. On the right hand side is another door, so with glass panel through which the printing room can be seen. आता पीपल्स मेजरचे जे संपादकीय कार्यालय आहे ते मागील भिंतीच्या डाव्या बाजूला प्रवेशद्वार आहे आणि उजव्या बाजूला काचेचे जे तावदान आहे असलेला दुसरा दरवाजा आहे आणि त्याच्या मागून एक छपाई कक्ष प्रिंटिंग रूम त्याला दिसत आहे. In the middle of the room another door in the right hand wall. In the middle of the room is a large table covered with paper, newspapers and books. In the foreground on the left a window. बघा, उजव्या बाजूच्या भिंतीच्या आणखी एक दरवाजा आहे आणि खोलीच्या मध्यभागी कागदपत्रे, वर्तमानपत्रे, पुस्तके यांनी भरलेले एक मोठं टेबल आहे आणि पुढील भागात डाव्या बाजूला एक खिडकीसमोर एक डेस्क आणि एक उंच असा स्टूल आहे. इन द फोरग्राउंड ऑफ द लेफ्ट विंडोज बिफोर which stands a desk and a high stool. There are couple of easy chair by the table and other chair स्टँडिंग अलॉंग द वॉल. आता बघा, टेबलाजवळ 1-2 आराम खुर्च्या आहेत आणि भिंतीला लागून आणखी काही खुर्च्या मांडलेल्या आहेत. द रूम इज ॲज अ डिंगी अँड uncomfortable. The furniture is old and the chairs stained and torn. In the printing room, the compositors are seen at work and a printer is working a hand press. तर प्रिंटिंग रूममध्ये काही खुर्च्या ठेवलेल्या आहेत, फर्निचर आहे, खोली जी आहे ते रंगहीन आहे, रंग दिलेला नाही, त्यामुळे ते निस्तेज दिसते. फर्निचर जे केलेलं आहे ते ओल्ड आहे, जुनं आहे, खुर्च्या फाटलेल्या आहेत आणि डागाळलेल्या आहेत. खुर्च्या ज्या काय झालेल्या आहेत, फाटलेल्या पण आहेतच, पण त्या डागाळलेल्या पण आहेत. प्रिंटिंग रूममध्ये कंपोजिटर काम करताना दिसत आहेत. जे कंपोजिटर काम करणारे आहेत ते दिसत आहेत आणि एक प्रिंटर हँडप्रेसवर काम करत आहे. होस्ट इज सिटिंग ऑन द डेस्क रायटिंग. बिलिंग comes in from the right way. Dr. Stockman's manuscript in his hand. आता बघा, अजून एक प्रिंटर आहे, हँडप्रेसवर काम करीत आहे आणि होस्ट अँड डेस्कपाशी बसून लिहित आहे. उजवीकडून डॉक्टर स्टॉकमॅनचे हस्तलिखित, बघा, उजवीकडून डॉक्टर स्टॉकमॅनचे हस्तलिखित जे आहे ते घेऊन तो बिलिंग आत येतो. आता बघा कशा प्रकारे एक्सप्लेनेशन सीन दाखवलं जातं. सीनमध्ये काय काय घटना घडलेल्या आहेत, कशा प्रकारची परिस्थिती आहे, त्याचं दृश्य कसं आहे हे आपल्याला सांगितलेलं आहे. पीपल्स मेजर वर्तमानपत्रे, मध्यभागी कागदपत्रे, पुस्तके, मोठं टेबल आहे. त्याच्या डाव्या बाजूला एका खिडकीसमोर एक डेस्क, उंच स्टूल आहे. टेबलाजवळ 1-2 आराम खुर्च्या आहेत. आता ज्या वेळेस आपण हे सीन वाचत असतो त्यावेळेस आपल्यासमोर व्हिज्युअल इमेज हे उभारलं जातं. बिलिंग जो आहे तो आलेला आहे. बिलिंग काय म्हणत आहे, वेल आय मस्ट से, मला मान्य केलंच पाहिजे. हॉस्टॅन्ड से, स्टील रायटिंग, तो अजून लिहित आहे. हॅव यू रीड इट थ्रू, तुम्ही ते पूर्ण वाचलत का. बिलिंग सेज, लेईंग द
MS on the desk. Yes, indeed I have. डेस्कवर ते हस्तलेख ठेवत तो काय म्हणतो, होय खरंच वाचलं. हॉस्टॅड सेज, डोंट यू थिंक द डॉक्टर हिट्स देम प्रेटी हार्ड. डॉक्टरांनी फार कठोरपणे त्याच्यावर ताशेरे ओढवले आहेत असं नाही का वाटत तुम्हाला? डोंट यू थिंक दॅट द डॉक्टर हिट्स देम प्रिटी हार्ड. हॉस्टॅड सेज, बिलिंग सेज, हार्ड, bless my soul, he is crushing every word falls like, how shall I put it, like the blow of sledgehammer. डॉक्टरांनी फार कठोरपणे त्यांच्यावर ताशेरे ओढवले आहेत असं नाही तुम्हाला वाटत? फक्त ताशेरेच ओढवले नाहीत, तुम्हाला असं नाही का वाटत कठोरपणे माफ करा, पण त्यांनी जर पार तोडून टाकले आहे. प्रत्येक शब्द असा काही घाव घालतो जणू लोहाराच्या हातोड्याचे घन असावेत. हॅमर, लोहाराचा जो हातोडा असतो हॅमर, कठोर आहे. कठोरपणे त्यांनी मांडलेले आहेत आपले शब्द. माफ करा, पण त्यांनी तर पार तोडून टाकले आहे आणि प्रत्येक शब्द असा काही घाव घालतो जणू लोहाराच्या हातोड्याचे घन असावेत. हॅमर, हॉस्टॅड सेज, यस बट दे आर नॉट द पीपल टू थ्रो द स्पॉन्ज ऑफ ॲट फर्स्ट ब्लो. होय, परंतु ते लोक ही सहजासहजी हार पत्करणाऱ्यातले नाहीत. म्हणजे ते पण खूप कठोर आहेत, ते सहजासहजी हार पत्करणारे नाहीत. बिलिंग सेज, दॅट इज ट्रू अँड फॉर दॅट रिझन वी मस्ट स्ट्राईक ब्लो अपॉन ब्लो अंटिल द होल ऑफ दिस ॲरिस्टोक्रसी टंबल्स टू पीसेस. ते खरं आहे आणि त्याच कारणासाठी आपण या संपूर्ण उच्चभ्रू लोकांच्या सत्तेवर तिचे पार तुकडे होईपर्यंत सतत वार करत राहिले पाहिजे. ॲज आय सॅट इन द रीडिंग दिस आय ऑलमोस्ट सीम टू सी रिव्होल्युशन इन बिईंग. आणि हे वाचत असताना आता मला जवळपास क्रांती घडू पाहते की काय, क्रांती घडून येणार आहे की काय असे वाटले. हॉस्टॅड सेज, टर्निंग राऊंड, हुश, स्पीक सो दॅट अलास्केन कॅन नॉट हिअर यू. तो मागे वळत म्हणतो, अलास्कॅनला ऐकू जाणार नाही अशा आवाजात बोला, तो ऐकेल आणि ऐकल्यानंतर आपली काही खेर नाही, त्यामुळे हळूवारपणे बोला, तुम्हाला जे बोलायचं आहे. हॉस्टॅड म्हणतो हळूवारपणे बोला. बिलिंग सेज लोअरिंग हिज व्हॉइस. तो आवाज हळू करीत काय म्हणतो, अस्लॅक अँड इज अ चिकन hearted chap, a coward. There is nothing of the man in him. But this time you will insist on your own way, won't you? You will put the doctor's article in it. आवाज हळू करतो काय म्हणतो, असल्यास कण एक भॅड मनाचा भित्रट माणूस आहे, त्याच्यात अजिबात पुरुषत्व नाही. पण यावेळी तुम्ही तुमच्या मताचा आग्रह धराल ना, डॉक्टरांचा लेख तुम्ही छापणार ना, असं बिलिंग म्हणतो. हॉस्टॅड सेज, यस अँड इफ द मेयर डझंट लाईक इट. होय, पण ते महापौरांना जर आवडलं नाही तर. बिलिंग सेज, दॅट विल बी द डेव्हिल ऑफ नॉनसेन्स. तर मात्र भयंकर त्रासदायक प्रसंग उद्भवेल. हॉस्टॅड सेज, वेल, फॉर्च्युनेटली वी कॅन टर्न द सिच्युएशन टू गुड अकाउंट व्हॉट एव्हर हॅपन. If the mayor will not fall in with doctor's project, he will have the small tradesman down on him, the whole of the householders association and the rest of them, and if he does fall in with it, he will fall out with the whole crowd of the large shareholders in the bath, who up to now have been his most valuable supporters. He says, बघूया, काहीही झाले तरी सुदैवाने आपण ती परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळू शकू. जर महापौरांनी डॉक्टरांच्या प्रस्तावाला मान्यता दिली नाही तर तळाचे सर्व छोटे व्यापारी आणि संपूर्ण घरमालकांची संघटना, निधकारांची संघटना आणि इतर सर्व त्यांच्यावर उलटतील. आणि जर ते यात सहभागी झाले तर मोठे समर्थक असलेल्या बातमधील सर्व मोठ्या भागधारकांसहित त्यांना बाहेर पडावे लागेल. म्हणजे कशा प्रकारे ती सिच्युएशन होईल, घटना होईल, इव्हेंट होतील हे सांगतो. बिलिंग सेज, यस बिकॉज दे विल सर्टनली हॅव टू फोर्क आउट अ प्रेटी पेनी. बघा, होय, कारण त्यांना नक्कीच अनिच्छेने
बघा त्यांना त्या नक्कीच अनिच्छेने पैशाचा भुर्दंड सोसावा लागेल. पैशाचा भुर्दंड सोसावा लागेल, त्यासाठी पैसा घालावा लागेल. कारण का त्यांनी ते बनवलेलं आहे, ते बात खूप कमी प्रतीचं बनवलेलं आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून ते खूप कमी प्रतीचं बनवलेलं आहे. त्यामुळे त्यांना नाखुशीनं, जरी इच्छा नसेल तरीसुद्धा त्यांना पैशाचा जो भुर्दंड आहे सोसावा लागेल. होस्ट अँड सेज, यस यू मे बी शुअर, यस यू मे बी शुअर they will, and in this way the ring will be broken up, you see, and then in every issues of the paper you will enlighten the public on the mayor's incapability on one point and another, and make it clear that all position of trust in the town and the whole control of the municipal affairs ought to be put in the hands of liberals. होय, त्यांना ते नक्कीच करावे लागेल. मात्र अशा प्रकारे साखळी तुटेल आणि मग तुम्ही पहा, वर्तमानपत्राच्या प्रत्येक अंकात आपण महापौरांच्या कुठल्या ना कुठल्या बातमीतल्या असमर्थतेबद्दल जनतेला जागृत करण्यास सुरुवात करू आणि शहरातील सर्व विश्वासाची, सत्तेची पदं आणि नगरपालिकेच्या कामकाजाचे संपूर्ण नियंत्रण उदारमतवादींच्या हाती असले पाहिजे, ही बाब निदर्शनास आणून देऊ. होस्टार सेज that is the most important municipal affairs ought to be put in the hands of the liberals. Billing says that is perfectly true. I see it coming. हे अगदी खरोखरच आहे आणि असे घडणार असे मला ते दिसते, नक्कीच दिसत आहे. I see it coming. We are on their hold on to revolution. आणि आपण या एका क्रांतीच्या उंबरठ्यावर आत्ता उभे आहोत. A knock is heard on the door. दरवाजावर काहीतरी टकटक आवाज ऐकू येतो, कोणतरी आलेला आहे. Hostad says, hush, calls out. Dr. Stockman comes in by the street door. बघा, Dr. Stockman comes in by street door. Hostad goes to meet him. It is your doctor's way. बघा काय म्हणतो होस्टाड, काय म्हणतो, आवाज देतो, आत या. डॉक्टर स्टॉकमॅन रस्त्याकडील दरवाजाने आत येतात. होस्टाड त्यांना भेटायला जातात. अरे चा, तुम्ही आहात डॉक्टर, छान. डॉक्टर स्टॉकमॅन सेज, यू मे सेट टू वर्क अँड प्रिंट इट मिस्टर होस्टॅड. मिस्टर होस्टॅड, तुम्ही ते छापण्याच्या कामाला लागू शकता, असं डॉक्टर स्टॉकमॅन म्हणतात. होस्टॅड सेज, हॅज इट कम टू दॅट देन, म्हणजे ते ठरलं आहे तर. बिलिंग सेज, हुर्रे, छानच, खूप छान. डॉक्टर स्टॉकमॅन सेज, यस, प्रिंट अवे, undoubtedly it has come to that. Now they must take that what they get. There is going to be a fight in the town and Mr. Billing. So होय, छापून टाका, ते ठरलं आहे, यात शंका नाही, अनडाउटेडली आहे. आता जे होईल ते त्यांना स्वीकारावेच लागेल. मिस्टर बिलिंग, आता शहरात संघर्ष होणार आहे आणि त्यासाठी तयार राहा. डॉक्टर स्टॉकमॅन सेज, यस, प्रिंट अवे, अनडाउटेडली इट हॅज कम टू दॅट. नाऊ दे मस्ट टेक व्हॉट दे गेट. देर इज गोईंग टू बी फाईट इन द टाउन मिस्टर बिलिंग. आता संघर्ष होणार आहे, त्यासाठी तयार राहा, शहरात संघर्ष होणार आहे. बिलिंग सेज, वॉर टू द नाईफ, आय होप वी विल गेट अवर नाईफ्स टू देअर थ्रोट्स डॉक्टर. काय म्हणतो बघा, वॉर टू द नाईफ, आय होप वी विल गेट अवर नाईफ्स टू देअर थ्रोट डॉक्टर. बघा कशा प्रकारे बोलतोय, कठोर संघर्ष होऊ दे डॉक्टर, आपण आता त्याचा सशस्त्र सामना करू, आपण त्याला तोंड देऊ. डॉक्टर स्टॉकमॅन सेज, बघा, देअर इज इन्फॉर्मेशन अबाउट कशा प्रकारे तो लेख छापण्याच्या बाजूने तो बोलत आहे, कशा प्रकारे तो लेख छापण्यासाठी ते तयार होत आहे, तो त्याला करत आहे आणि त्याच्यामध्ये क्रांतीची भूमिका, एक रिव्होल्युशन निर्माण केलेलं आहे डॉक्टर स्टॉकमॅनने. डॉक्टर स्टॉकमॅन सेज, दिस आर्टिकल इज ओनली अ बिगिनिंग.
दिस आर्टिकल इज ओनली अ बिगिनिंग. हा लेख ही फक्त एक सुरुवात आहे, युद्धाची सुरुवात आहे. हा लेख ही फक्त एक सुरुवात आहे. आय हॅव ऑलरेडी गॉट 4 or 5 more sketched out in my head. Where is Alaska? I have already got 4 or 5 more sketched out in my head. Where is Alaska? हा लेख एक फक्त सुरुवात आहे. मी आधीच डोक्यात आणखी 4-5 कल्पना तयार ठेवलेल्या आहेत. अस्लॅक्सन कुठं आहे? अस्लॅक्सन कुठं आहे तो तयार असेल की नसेल. हा लेख मी सुरुवात केलेली आहे आणि याच्या अगोदर मी आधीच 4-5 कल्पना माझ्या डोक्यात ठेवलेल्या आहेत. बिलिंग सेज कॉल्स इन टू द प्रिंटिंग रूम. तो प्रिंटिंग रूममध्ये बोलवत म्हणतो, अस्लॅक्सन जस्ट कम हिअर फॉर अ मिनिट. अस्लॅक्सन फक्त 1 मिनिट इकडे या. बघा, अस्लॅक्सन फक्त 1 मिनिट इकडे या. Hofstad says 4 or 5 more articles did you say on the same subject? आणखी 4-5 लेख म्हणतात याच विषयावर. हो. बघा, डॉक्टर स्टॉकमॅन सेज नो फार फ्रॉम इट माय डिअर फेलो. नो, दे आर about quite another matter, but they all spring him from the question of the water supply and the drainage. One thing leads to another, it is like beginning to pull down on whole's house. And exactly नाही प्रिय मित्रा, यापेक्षा खूप वेगळ्या मुद्द्याविषयी आहेत, पण ते सर्व पाणी पुरवठा आणि सांडपाण्याच्या प्रश्नातून उद्भवलेले आहेत. एकातून दुसरी गोष्ट कशी सुरू होते ते तुम्हाला माहीत आहे. एखादे मोडकळीस आलेले जुने घर पाडायला सुरुवात करावी, अगदी असेच आहे असं उदाहरण देतं डॉक्टर स्टॉकमॅन सेज. बिलिंग सेज, आता बिलिंग काय म्हणतो बघा, अपॉन माय सोल. बघा बिलिंग काय म्हणतो, अपॉन माय सोल इट इज ट्रू यू फाइंड यू आर नॉट डन टिल यू हॅव पुल्ड ऑल द ओल्ड रबिश डाऊन. हो, ते खरं आहे. जोवर जुना सगळा केरकचरा पाडून टाकत नाही तोवर काम तडीस नेल्यासारखे वाटत नाही, तोपर्यंत नवीन झालेली सुरुवात ही आपल्याला वाटणार नाही. बिलिंग सेज, बघा अस्लॅक्सन काय म्हणतो बघा, अस्लॅक्सन कमिंग इन. तो आत येतो, म्हणतो पुल डाऊन. यू आर नॉट थिंकिंग ऑफ पुलिंग डाऊन द बाथ शुअरली डॉक्टर. बघा, आत येतो, पाडून टाकले. तुम्ही नक्की बाथ पाडून टाकण्याचा तर विचार करीत नाही ना डॉक्टर, असं तो म्हणतो. होस्टॅड सेज फार फ्रॉम इट, डोंट बी अफ्रेड. त्यापेक्षा ते वेगळं नाही, असं घाबरू नका. डॉक्टर स्टॉकमॅन सेज नो, वी मीन समथिंग क्वाईट डिफरंट. वेल, व्हॉट डू यू थिंक ऑफ माय आर्टिकल्स मिस्टर हॉस्टॅड? नाही, आमचे म्हणणे खूप वेगळे आहे. बरं, माझ्या लेखाबद्दल तुम्हाला काय वाटते मिस्टर हॉस्टॅड? बघा, हॉस्टॅड सेज आय थिंक इट इज सिम्पली अ मास्टरपीस. मला वाटतं तो एक अतिशय उत्कृष्ट नमुना आहे. I think it is a simply mastership. Dr. Stockman says, do you really think so? Well, I am very pleasant and very pleased. तुम्हाला खरोखरच असं वाटतं का? ठीक आहे, मला ऐकून आनंद झाला, खूप आनंद झाला, असं तो म्हणतो. डू यू रिअली थिंक सो? वेल, आय एम व्हेरी प्लीज्ड. मला खूप आनंद झाला. होस्टॅड सेज इट इज सो क्लिअर अँड इंटेलिजिबल. One need have no special knowledge to understand the bearing of it. So, तुम्हाला असं तो अगदी स्पष्ट आणि समजायला सोपा आहे. त्याचा मथितार्थ समजून घेण्यासाठी कुणाला विशेष ज्ञान असायची गरज नाही. एखाद्या बुद्धू व्यक्तीला सुद्धा त्याची गोष्ट कळेल, त्याचे महत्त्व कळेल, असं तो म्हणतो. नाव मीन्स दॅट नाईट पुलिंग डाऊन. सो दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट एनलायटन. इट इज सो क्लिअर, इंटेलिजिबल. वन नीड हॅव नो स्पेशल नॉलेज टू अंडरस्टँड द बिअरिंग ऑफ इट. यू विल हॅव एव्हरी एनलायटन मॅन ऑन युअर साईड.
बघा अशा प्रकारे तो म्हणतो. हो, तो अगदी स्पष्ट आणि समजायला सोपा आहे. त्याचा मथितार्थ समजून घेण्यासाठी कुणाला विशेष ज्ञान असायची गरज नाही. आणि हा लेख वाचून प्रत्येक ज्ञानी सुखी माणूस, सुज्ञ माणूस तुमच्या बाजूने उभा राहील. ज्याला ज्ञान आहे तो तुमच्याच बाजूने उभं राहील असं तो सांगतो. अस्लॅक्सन म्हणतो बघा, अस्लॅक्सन आता काय म्हणतो ह्याची वाक्य सुरू झाल्यानंतर, विथ प्लीजर. आणि मला वाटते प्रत्येक विचारी माणूस ही डॉक्टर स्टॉकमॅन सेज ऑफकोर्स there is the information. Asslaksen says every prudent man too I hope. मला वाटतं तो एक अतिशय उत्कृष्ट नमुना असेल. पण अस्लॅक्सन मला वाटतं प्रत्येक विचारी माणूस ही तुमच्याबरोबर उभं राहील. बिलिंग सेज द प्रुडंट अँड इम्प्रुडंट ऑलमोस्ट द होल टाउन. विचारी आणि अविचारी जवळजवळ संपूर्ण शहराला ते समजेल तसे वाटेल. अस्लॅक्सन सेज इन दॅट केस वी मे वेंचर टू प्रिंट इट. तसे असेल तर आपण तो छापायचा विचार करू शकतो. डॉक्टर स्टॉकमॅन सेज आय शुड थिंक सो. मलाही तसे वाटतं. हाउस्टॅट सेज वी विल पुट इट इन टुमॉरो मॉर्निंग. आपण उद्या सकाळी ते छापायला देऊ. डॉक्टर स्टॉकमॅन सेज ऑफकोर्स यू मस्ट नॉट लूज अ सिंगल डे. ऑफकोर्स नक्कीच. आणि एकही दिवस वाया घालवता कामा नये. तुम्ही एकही दिवस वाया घालवू नका असं तो सांगतो. सो ऑफकोर्स यू मस्ट नॉट लूज अ सिंगल डे. व्हॉट आय वॉन्टेड टू आस्क यू मिस्टर अस्लॅक्सन. सो व्हॉज इफ यू वुड सरप्राईज द प्रिंटिंग ऑफ इट युअरसेल्फ. तुम्ही सरप्राईज करता का? फॉर एक्झाम्पल बघा कसं दिले आहे. नक्कीच. डॉक्टर स्टॉकमॅन म्हणतो ऑब्वियसली, ऑफकोर्स, नक्कीच. एकच ही दिवस वाया घालवता कामा नये. मी काय विचार करतो, मिस्टर अस्लॅक्सन, छपाईचे काम चालू असताना तुम्ही स्वतः त्यावर देखरेख ठेवू शकाल का? अस्लॅक्सन म्हणतो विथ प्लीजर. आनंदाने. का नाही, मी लक्ष ठेवणार. आनंदाने मी लक्ष ठेवीन. इट्स माय प्लीजर. सो डॉक्टर स्टॉकमॅन सेज टेक केअर ऑफ इट ॲज इफ युअर ट्रेझर. बघा, एखादा मौल्यवान खजिना असल्याप्रमाणे त्याची काळजी घ्या. टेक केअर ऑफ इट ॲज विट वेअर अ ग्रेट ट्रेझर. नो मिसप्रिंट एव्हरी वर्ड इज इम्पॉर्टंट. कुठलीही छपाईची चूक व्हायला नको. प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे. एकही शब्द त्यातला मिस होता कामा नये. प्रत्येक शब्द हा महत्त्वाचा आहे. I will took in again a little later. Perhaps you will be able to let me see proof. I can't tell you how eager I am to see in the print. See it burst upon the public. एखादा मौल्यवान खजिना असल्याप्रमाणे त्याची काळजी घ्या. कुठलीही छपाईची चूक व्हायला नको. प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे. आणि मीही थोड्या वेळानंतर स्वतः येऊन पाहीन. तुम्ही मला प्रूफ मुद्रित दाखवू शकलात तर बरे होईल. ती छापील प्रत पाहण्यास आणि जनतेवरती कडाडताना पाहण्यास मी किती उत्सुक आहे हे तुम्हाला सांगू शकत नाही. बिलिंग सेज बस्ट अपॉन देम. यस लाईक अ फ्लॅश ऑफ लाईटनिंग. कडाडताना म्हणजे विजेसारखी कडाडताना का? डॉक्टर स्टॉकमॅन सेज अँड टू हॅव इट सबमिटेड टू द जजमेंट ऑफ माय इंटेलिजन्स फेलो. So townman, you cannot imagine what I have gone through today. I have been threatened, first with one thing and then with another. They have tried to rob me of my most as elementary rights as a man. बघा कशा तऱ्हेने तो स्टॉकमॅन आहे. तो एक कॉन्फिडन्स आहे. त्याच्यामध्ये उत्क्रांती घडवण्याचा, रिव्हॉल्युशन घडवण्याचा एक निर्णय घेतलेला आहे, डिसिजन घेतलेला आहे. आणि कशा प्रकारे तो एक्सप्लेन करत आहे हे आपण ह्या ड्रामाद्वारे पाहू शकतो. अँड टू हॅव इट सबमिटेड टू द जजमेंट ऑफ माय इंटेलिजन्स फेलो टाउन्समॅन. यू कॅन नॉट इमॅजिन
तुम्ही त्याची कल्पनाही करू शकत नाही. व्हॉट आय हॅव गोन थ्रू टुडे. आय हॅव बीन थ्रेटन्ड फर्स्ट with one thing and then with another. They have tried to rob me of my most elementary rights as man. बघा, आणि योग्य निवाड्यासाठी माझ्या बुद्धिमान नागरिकासमोर ठेवण्यास आज मला कुठल्या दिव्यातून जावे लागले आहे याची तुम्ही कल्पना करू शकत नाही. मला प्रथम एका गोष्टीतून धमकी दिली गेली, नंतर आणखी एका. माणूस म्हणून असलेले माझे मूलभूत हक्क लुबाडण्याचा त्यांनी माझा प्रयत्न केला. म्हणजे अशा प्रकारे जो भ्रष्टाचार आहे, करप्शन आहे, कशा प्रकारे चालू आहे हे एक्झाम्पल तुम्हाला सांगितलेलं आहे. आय होप यू हॅव अंडरस्टूड व्हेरी वेल. थँक्यू व्हेरी मच. रिमेनिंग पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. ओके, बाय, टेक केअर.